पद्धतीने नेहमीच लाचारी हलाखी असा करणाऱ्यांमुळे शिवसेनेला फार मोठं काही नुकसान होणार नाही. मागच्या वेळी सुद्धा त्यांना उमेदवारी द्यायची वेळ आली होती, मात्र तुमच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला, कारण एका महिला कलाकाराने तुम्हाला गळ घातली होती की यांना घेऊ नका बाळमानेला, म्हणून तुम्ही त्यांचं ऐकलं आणि पक्षप्रवेश दिला नाही, असा थेट आरोप केला. महिला कलाकारांच्याच गोतावळ्यात नेहमी वावरणार आहे. त्यांनी माझ्यावर अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप करू नये. पण माझं एक ठामपणे सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळमानेंना तुम्ही उमेदवारी देऊ नका, हे ठामपणे मी उद्धव साहेबांना सांगत होतो. मग विनंती करत होतो, कारण बाळमानेंपेक्षा उदय बनेच खरे उमेदवार आपल्याला ठरतील हा सांगणारे मी आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख विलास चाळके होते. कारण मी त्यावेळेला साहेबांना हे पण सांगितलं होतं की हा पडल्यानंतर एकदा पटकन उडी मारून जाणार आणि त्यावेळेला आपला जो निष्ठावंत आहे तोच कायम राहील, असं माझं नेहमी त्यावेळेला मी उद्धव साहेबांना तशा पद्धतीची विनंती केली होती. त्याच्या उमेदवारीला मी विरोध करायचं कारण हेच होतं, एक ना एक दिवस बाळमाने टुनकन उडी मारून दुसऱ्या टप्प्यात जाणार. शेकापला उमेदवारी द्यायला नको होती असं पण ते म्हणतात आणि मला विश्वासात घेतलं नाही. मी माझी आपबीती पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुणी दाद सुद्धा दिली नाही आणि याला कारणीभूत तुम्ही आहात, असा थेट आरोप आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांनी ही उमेदवारी मिळवली. पण उमेदवारी मिळवत असताना त्याच्या मनामध्ये जे षडयंत्र चाललं होतं हे अत्यंत घाणेरडं आहे. त्याने उमेदवारी भरत असताना ह्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे मतदार आहेत त्यांच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या, जेणेकरून कोण दुसरा डमी उमेदवार मिळू नये याचं सुद्धा त्याने प्लॅनिंग करून ठेवलं होतं. अशा पद्धतीने पूर्वीपासूनच षडयंत्र रचून ही त्यांनी उमेदवारी मिळवली आणि 25 खोक्याचा मालक बनला. 25 खोक्याचा मालक बनला, थेट आरोप आहे त्यांच्यावरती. 25 कोटी घेतले असं म्हणा. बाजारातच ती चर्चा आहे. ह्या कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी कोणी विड्रॉल केलेलं आहे त्यांनी समोरच्या लोकांकडून अगदी जबरदस्त खोकेंवर खोके हे कमवलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण रायगडमध्ये चर्चा आहे की 25 खोक्याने बकरा विकत घेतला. नक्कीच, पण याने मग जे सर्वसामान्य जनता यांच्यापर्यंत काय मेसेज जातो? चुकीचा मेसेज जाणार नाही? पैशांचं राजकारण सुरू झालंय महाराष्ट्रात. अत्यंत घाणेरडी पद्धत आहे. फक्त लाचारी आणि स्वार्थासाठी पक्षामध्ये जायचं, एका पक्षाशी बेईमानी करायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, अशा पद्धतीची घाणेरडी वृत्ती सध्या राजकारणामध्ये खूप बळावलेली आहे. त्याच्यामधले हा एक कार्टून आहे. पण ते तुमच्यावर आरोप करत, ते म्हणतात की तुम्ही कोकणामध्ये शिंदे सेनेकडून रिचार्ज घेतात. रिचार्ज घेणारे नेते म्हणून तुमचं त्यांनी असले फुटक्या कवड्यांना मी भीक घालणारा विनायक राऊत नाही आहे. हा विनायक राऊत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे, माननीय उद्धवजी ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. अशा पद्धतीने आपल्या पक्षाशी बेईमानी करायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये जायचं हे धंदे विनायक राऊतने केलेले नाही, ते बाळमानेनेच करावेत. चुकीचं वागलं तर कारणे दाखवा नोटीस द्यायला पाहिजे होती. थेट माझी हकालपट्टी केली, ही खंत ते व्यक्त करतायत. म्हणून शिवसेनाच कळली नाही त्याला, शिवसेनेची कार्यपद्धतीच त्याला कळली नाही. त्याने अशा पद्धतीची बकवासगिरी करावी. बाळामाने कुठे चुकलं असं तुम्हाला वाटतं? पक्ष आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बेईमानी केली, हेच तर चूक आहे खूप मोठी. ज्या विश्वासाने त्यांना एबी फॉर्म दिला विधान परिषदेचा, तो विश्वासघात त्यांनी केला अर्ज मागे घेऊन. पण आता पुढचं पाऊल काय असेल कोकणामध्ये? आता शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार? आमची कोकणातली शिवसेना ही सातत्याने कार्यरत आहेत. आमचे सगळे जिल्हा प्रमुख पदाधिकारी, बाळमाने सुद्धा शिवसेनेमध्ये येत असताना एकही कोण त्यांनी आपल्याबरोबर भाजपाचा आणला नव्हता आणि त्यामुळे जाताना सुद्धा त्याच्यावर कोणच गेलेलं नाही. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाहीये. नक्कीच. कोण वाटतं या सगळ्या षडयंत्राच्या मागे तुम्हाला? ठीक आहे, सध्याचं राजकारण षडयंत्रांचं आहे, त्यामुळे सगळेच साथीदार आहेत एकमेकाचे. नितेश राणे हे त्यांच्यासोबत गेले होते. फॉर्म त्यांनी ज्यावेळी परत घेतला त्यावेळी नितेश राणे दिसले. संपूर्ण महाराष्ट्राला हा एक धक्का सुद्धा मानला जातोय की शिवसेनेला त्या ठिकाणी फोडण्यात आलं आणि नितेश राणे यांच्या मार्फत हे सगळं काम झालं. बघा, आता सगळीकडे महाराष्ट्राचे संपूर्ण देशामध्ये पैशाची जी दलदल निर्माण झालेली आहे आणि त्या दलदलीमध्ये काही फसणारे जे बेडूक आहेत ते त्यांना मिळतात. त्यांना पकडायला हे दलाल टपलेलेच आहेत. त्यामुळे काल कोणाच्या विमानाने गेला, कोणाच्या विमानाने परत आला आणि कुठे घेतलेले पैसे कुठे ठेवले सगळ्यांना माहिती आहे. आता
नक्कीच. पण शिवसैनिक म्हणून आता तुमची भूमिका काय असणार? आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जबरदस्त ताकदीने चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच. ते भाजपमध्ये जातील असं चित्र दिसतंय. 100% जाणार. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि बाळ माने यांनी कशा पद्धतीनं विश्वासघात केला ते सुद्धा विनायक राऊत सांगतायत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर आपण बघितलं बाळ माने यांनी केलेल्या आरोपांवरती आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.